नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिका आराखडा, विषय इतिहास राज्यशास्त्र, इयत्ता 10वी. 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न असतो, विधाने पूर्ण करा. प्रत्येकी 1 गुणासाठी असे एकूण 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. या बहुपर्यायी प्रश्नात एकूण 3 विधाने दिली जातील. प्रत्येक विधानात 4 पर्याय दिले जातील. या 4 पर्यायातून एका योग्य पर्यायाची निवड करून पर्यायासह मूळ विधान पुन्हा लिहिणे आवश्यक आहे. निवडलेले पर्याय अधोरेखित करावे लागतील. प्रत्येक विधानाला 1 गुण असे एकूण 3 गुण या प्रश्नासाठी असतील आणि 3ही उपप्रश्न सोडविणे आवश्यक आहेत. प्रश्न पहिला ब हा गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा असा प्रश्न असेल. प्रत्येकी 1 गुणासाठी एकूण 3 गुणांसाठी. हा प्रश्न सोडविताना 4 जोड्यांचा एक गट याप्रमाणे 3 गट दिले गेलेले असते. प्रत्येकी 4 जोड्यांच्या गटात 3 बरोबर जोड्या व 1 चुकीची जोडी असेल. ती चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. त्या दुरुस्त करून लिहिणे अपेक्षित नाही. 3ही उपप्रश्न लिहिणे आवश्यक आहे. चुकीची जोडी ओळखून लिहिल्यास प्रत्येकी 1 गुण असे 3 गुण दिलेले असतील. नंतर दुसरा प्रश्न येईल, संकल्पना चित्र पूर्ण करा. 3 पैकी 2 सोडवायचे असतील. एकूण 4 गुण या प्रश्न प्रकाराला आहेत. या प्रश्न प्रकारात विविध कृती विचारल्या जातील. त्यापैकी संकल्पना चित्र पूर्ण करा किंवा दिलेल्या विषयावर संकल्पना चित्र करा, संकल्पना चित्र तयार करा अशा प्रकारच्या कृती असतील. संकल्पना चित्र पूर्ण करा या कृतीत कृतीपत्रिकेत दिलेली आकृती जशीच्या तशी काढून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. आकृती पेनाने काढावी. केवळ विषय दिलेला असल्यास विषयाला अनुरूप अशी आकृती काढण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला असेल, पण जर आकृती दिलेली असेल तर तुम्हाला आकृती जशीच्या तशी काढून उत्तर लिहावे लागेल. प्रत्येक कृतीला 2 गुण असे एकूण 4 गुण असतील. या कृतीबरोबर काळरेषा पूर्ण करा. दिलेल्या घटना कालक्रमाने कालरेषेवर दाखवा. तक्ता पूर्ण करा. ओघ तक्ता पूर्ण करा इत्यादी कृती विचारल्या जाऊ शकतात. प्रश्नात दिलेला तक्ता जशाचा तसा काढून रिकाम्या जागी उत्तर लिहावे. उत्तरातील मजकूर अधोरेखित करावा. यापुढील प्रश्न आहे टिपा. प्रश्न दुसरा ब टिपा लिहा. 3 प्रश्न दिलेले असतील. 2 प्रश्न सोडवायचे आहेत. एकूण 4 गुणांचा हा प्रश्न आहे. या प्रश्न प्रकाराअंतर्गत टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा हे प्रश्न प्रकार विचारल्या जातील. 3 पैकी 2 टिपा लिहिणे आवश्यक आहे.
टिपेसाठी दिलेल्या विषयाची मुद्देसूद माहिती लिहिणे अपेक्षित आहे. संकल्पना स्पष्ट करा विचारलेला असेल तर संकल्पना स्पष्ट करताना तिचा अर्थ, व्याख्या, तिची माहिती व वैशिष्ट्ये लिहायची आहेत. प्रत्येक संकल्पना स्पष्टीकरणाला 2 गुण असतील. 3 पैकी 2 टिपा किंवा संकल्पना लिहिण्याला एकूण 4 गुण आहेत. पुढचा प्रश्न 3 हा विधाने सकारण स्पष्ट करा असा असेल. 4 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. एकूण गुण 4 असतील. या प्रश्न प्रकारात एकूण 4 विधाने दिली जातील. त्यापैकी कोणतीही 2 विधाने स्पष्ट करायची आहेत. दिलेल्या विधानांची योग्य कारणे लिहावी लागतील. उत्तराचा शेवट मूळ विधानाने करावा. जे प्रश्नात विधान दिलेलं आहे त्याच विधानाने त्या उत्तराचा शेवट करावा. उत्तरात किमान 2 कारणे देणे अपेक्षित आहेत. प्रत्येकी 2 गुण असे एकूण 4 गुणांचा हा प्रश्न असेल. यापुढील प्रश्न आहे उतार्यावरील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 उतार्यावरील प्रश्न. एकूण गुण 4 दिलेले असतील. या प्रश्न प्रकारात 15 ते 20 ओळींचा पाठ्यपुस्तकातील एक उतारा दिला जाईल. उतार्याखाली एका गुणाचे 2 उपप्रश्न व 2 गुणांचा एक उपप्रश्न विचारला जाईल. 2 गुणांचा हा प्रश्न मुक्तोत्तरी प्रकाराचाही असू शकतो. उतारा काळजीपूर्वक वाचावा. उतार्यातील आशयाच्या क्रमानेच प्रश्न विचारले जातील असे नव्हे. त्यामुळे उतारा वाचल्यानंतर प्रश्न नेमका काय विचारला आहे ते पहा. विचारलेल्या प्रश्नाची नेमकी उत्तरे निश्चित करून तुमच्या शब्दात लिहा. मुक्तोत्तरी प्रश्नाच्या उत्तरात उतार्याच्या आशयाच्या आधारे तुम्ही तुमची मतेही मांडू शकता. यापुढील प्रश्न आहे प्रश्न 5. सविस्तर उत्तरे लिहा. 4 प्रश्न दिलेले असतील. 2 प्रश्न लिहायचे असतील. एकूण गुण 6 असतील. या प्रश्नाअंतर्गत निबंध वजा दीर्घोत्तरी स्पष्टीकरणात्मक प्रश्न विचारले जाऊ शकतात. 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे लिहिणे अनिवार्य आहे. उत्तरात किमान 6 मुद्दे असणे आवश्यक आहे. हा दीर्घोत्तरी प्रश्न असल्याने परिपूर्ण उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ राखून ठेवावा लागेल. उत्तरे मुद्देसूद व पुरेशी आपल्या उत्तराचे स्पष्टीकरण करणारी असावी असे अपेक्षित आहे. या प्रश्नाअंतर्गत फरक वा साम्य स्पष्ट करा. तक्त्याच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा असे उपप्रश्न विचारले जाऊ शकतात. 2 गोष्टींतील फरकाचे किंवा साम्यतेचे मुद्दे लिहिताना 2 स्तंभ करून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. तक्त्याच्या आधारे लिहिताना मुद्द्याच्या आधारेच उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. या प्रश्न
प्रकारात चित्राचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नाचे उत्तर लिहा असा देखील उपप्रश्न विचारला जाऊ शकतो. पाठावरील कोणत्याही व्यक्तीचे, वास्तूचे, विविध प्रकारच्या कलांचे चित्र दिले जाईल. त्या चित्राचे निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी पाठ्यपुस्तकातील सर्व चित्रांचा परिचय तुम्हाला करून घ्यावा लागेल. व्यक्तिचित्र ओळखली तरच त्याचे कार्य लिहिता येईल. उत्तरात मोठे किमान 3 मुद्दे किंवा 6 मुद्दे असणे अपेक्षित आहे.